जळगाव महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। येत्या 1 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या 75 जागांसाठी निवडणूक होतीये। त्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। माजी मंत्री सुरेशदादा जैन प्रणित सत्ताधारी खानदेश विकास आघाडीने स्वबळाचा नारा दिला असला तरी खाविया भाजपशी युती करण्याच्या प्रयत्नात आहे। जळगाव महापालिकेत सध्या सुरेशदादा जैन प्रणित आघाडीची सत्ता आहे। गेल्या वेळी खानदेश विकास आघाडीला सत्तेच्या काठावर आणून ठेवलं होतं। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जैन यांच्या खानदेश विकास आघाडीनं निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस तसंच मनसेशीही युती केली होती। पण आता मात्र नवीन 19 प्रभाग रचना ही खावियाच्या पथ्यावर पडणार असून संपूर्ण ताकदीनिशी सर्वच्या सर्व 75 जागा लढण्याची तयारी खावियानं केली आहे। सत्ता मिळण्यासोबतच शहराचा विकासही महत्त्वाचा असल्यानं खावियाचा भाजपशी युती होण्याकडे कल आहे। मुख्यमंत्री तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चेच्या फेऱ्या झाल्या असून येत्या 2 दिवसात युतीबाबत अंतिम निर्णय होईल अशी माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दिली आहे। त्यांनाही निर्णय लवकर घ्यावा लागेल, आम्हालाही निर्णय लवकर घ्यावा लागेल, म्हणून पुढच्या 2-3 दिवसात काय मेसेज येतो कसा येतो ते बघूया। नाहीतरी ऑप्शन आमची तयारी आहे, त्यांची तयारी आहे। आज सुरेशदादा जैन आणि त्यांचे सर्व सहकारी नव्या उमेदीने पुन्हा या निवडणुकीकडे डोळे लावून आहेत आणि लक्ष देऊन असल्या कारणाने येणारी निवडणूक ही निश्चितपणे मागच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा आम्हाला यावेळेला सोपी राहील। राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेससोबत आघाडीसाठी प्रयत्नशील आहे, तर मनसेनं खावियाच्या सोबतच राहणं पसंत केलंय। जळगाव शहराचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही। शहराचा विकास थांबलेला आहे आणि त्यामुळे आता जनता यांना कंटाळलेली आहे। आमचं मत असं आहे किंवा आम्हाला एक आत्मविश्वास आहे की जनता निश्चितपणानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीला सत्तेवरती बसवतील। खाविया भाजपची आणि मनसे याची चर्चा झालेली आहे आणि नक्की 1-2 दिवसात नक्की निर्णय होईल। जळगाव शहराला एक सुंदर आणि स्वच्छ जळगाव करायचा प्रयत्न करू आम्ही। 19 सप्टेंबरला जळगाव महापालिकेचा कार्यकाळ संपतोय, पण 1 ऑगस्टलाच निवडणुकीचं मतदान जाहीर झाल्यानं प्रचारासाठी दिवस कमी पडणार आहेत। या सर्वात एकमेव खानदेश विकास आघाडीनं उमेदवार निश्चित करण्यात आघाडी घेतली आहे, तर तयारी नसलेल्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीची या निवडणुकीत प्रचंड दमछाक होणार आहे असं सध्या तरी दिसतंय। विकास बदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।